उस्मानाबाद लोकसभेचा महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही, परंतु अजितदादा ज्या उमेदवारासाठी आग्रही आहेत अशी चर्चा असताना अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय सुरेशदाजी बिराजदार हे संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा सर्वत्र रंगताना दिसत असताना सुरेशदाजी आपल्यासोबत आहेत. दाजी, काय सांगाल, आपण तयारीला लागलात? सध्या महायुतीची लोकसभेच्या निमित्तानं जागा वाटपाची चर्चा सुरू आहे आणि लवकरच या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार राहील हे जाहीर होणारच आहे. परंतु परंपरागत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढवते आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या मतदारसंघामध्ये खूप मोठी आहे. महायुतीची ताकद सुद्धा खूप मोठी आहे. या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून आम्ही आज काम करतोय. या मतदारसंघामध्ये पूर्ण मतदारसंघ आम्ही पिंजून काढलेला आहे. लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतोय आणि आम्हाला असं वाटतं की महायुतीच्या सर्व नेत्यांच्या माध्यमातून, कार्यकर्त्याच्या माध्यमातून हा मतदारसंघ महायुतीचा उमेदवार निवडून येईल. आणि हेही सांगतो की महायुतीचा कुणीही उमेदवार दिले तर आम्ही त्याला निवडून आणू, एवढी नक्की खात्री मी या निमित्तानं देतोय. अजितदादाशी आपली कधी भेट झाली आणि भेटांती काय ठरलं आणि अजितदादांनी आपला काय शब्द दिलाय? अजितदादांची भेट गेल्या एक आठवडापूर्वी झालेली आहे. दादांनी एवढंच सांगितलेलं आहे की आणखी चर्चा फायनल झालेली नाही आहे, परंतु हा मतदारसंघ आपल्याला, हा जिल्हा हा आकांक्षित जिल्ह्यामध्ये आहे, मागासलेला जिल्हा आहे. या जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी प्रचंड काम करावं लागेल. या जिल्ह्यामध्ये विकासासाठी खूप मोठी लढत द्यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडवण्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि तुझं काम आहे, तुझी इमेज आहे, त्यामुळे तू तयारी कर असं अजितदादांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्हीच एकटे नाही, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते आम्ही कामाला लागलेले आहोत आणि आम्ही महायुतीचे पण बैठका घेतलेल्या आहेत. सर्व नेते, माननीय पालकमंत्री तानाजी सावंत साहेब, राणा जगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, राजाभाऊ राऊत या सर्व मंडळींना, बसवराज पाटील साहेब, आमदार चौगुले साहेब, रवींद्रजी गायकवाड साहेब या सर्वांना सोबत घेऊन एकत्र मीटिंग झालेली आहे आणि महायुतीचा उमेदवारीतून निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करण्याचा निर्धार या निमित्तानं केलेला आहे. महायुतीच्या घटक पक्षातील लोकांना घेऊन आपल्याला काम करायचं आहे. प्रतिस्पर्धी होते सुरुवातीला, आता तुम्हाला ते चॅलेंज कसं पार करावं लागणार? काय आपल्यासमोर चॅलेंज आहे? नाही, माझ्या बाबतीत सुरेश बिराजदार म्हणून सांगितलं तर माझा प्रतिस्पर्धी कोणीच नाही. सर्व वेगवेगळ्या पक्षात सर्व मंडळी होती, नेते होती, परंतु माझे वैयक्तिक संबंध सर्वांचे चांगले आहेत. मी प्रेसमध्ये सुद्धा सांगितले की माझा विरोधक कोण तुम्ही सांगा. प्रत्येकाला वेगळ्या पक्षात असणारा सुद्धा सुरेश बिराजदार विषयी त्यांचं मत चांगलं आहे. त्यामुळे त्या लोकांना, सर्व नेत्यांना बरोबर घेण्यासाठी मला काहीही अडचण नाहीये. महायुतीचा उमेदवार कधी जाहीर होण्याची सगळ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे, ती प्रतीक्षा आता संपली म्हणायचं का? मला वाटते रात्रीच दिल्लीला माननीय अमित शाह साहेबांकडे फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार, प्रफुल्लजी पटेल साहेबांची बैठक झालेली आहे. आता त्या विषयावर मी बोलणं योग्य नाही, परंतु निर्णय होऊ शकेल किंवा झाला असेल. आणि या निमित्तानं कुठंतरी विरोधक सांगतात ह्यांना उमेदवारच मिळत नाही. अहो, रांग लागली आहे उमेदवारांची. भाजप असेल, एकनाथ शिंदे असेल, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढी मोठी भाऊगर्दी आहे आणि तुम्ही म्हणता यांना उमेदवार नाही. हे चुकीचं काहीतरी बोलायचं नसतं. इथला उमेदवार हा महायुतीचा येणार आहे, निवडून येणार आहे आणि या जिल्ह्याचा मागासलेपणाचा शिक्का पुसला जाणार आहे. हे नक्की काळ्या दगडावरची पांढरी रेषा. आपण म्हणाला होतात की महायुतीचा पहिलवान तयार आहे असं ओमराजेला सांगा, पण त्या ओमराजेच्या कामाबद्दल आपल्याला काय वाटतंय? नाही, त्यांच्या बाबतीत बोलत असताना आपण एखाद्या संस्थेचा प्रमुख असेल किंवा मी एखाद्या जिल्हा बँकेचा प्रमुख असेल, मी एका कारखान्याचा चेअरमन असेल, त्या युनिटमधून आपण लोक कल्याणासाठी काय केलं हे आपण लोकांना सांगावं लागतं. संसदेचा खासदार, संसद सदस्य म्हणून आपण ते बोललं पाहिजे की तिथून आपण काय केलं, त्याच्यासाठी या लोकसभा मतदारसंघामध्ये आपण काय आणलं, तिथलं काम सांगण्यापेक्षा आपण इतर काम सांगू नये असं मला वाटतं. आणि या जिल्ह्यामध्ये केंद्राच्या निधीच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये विशेष काहीही घडलेलं नाही, हे मी ठामपणे सांगतो. सुरेश बिराजदार ज्यांनी आता लोकसभेसाठी कंबर खचली, आपल्या कार्यकर्त्याला घेऊन बैठकाचा सपाटा लावलाय. बघूया आपण आता पुढे काय होणार. काकासाहेब कांबळे, एबीपी माझा, उमरगा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.